नेताच जर चुकीचा असेल तर त्या ठिकाणी सगळी यंत्रणा चुकीच्या मार्गाने जाते, हा माझा आजवरचा अनुभव आहे. माननीय एकनाथजी शिंदेच्या कालखंडामध्ये एकनाथजी शिंदेची इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी चुकीच्या घडल्या आणि मी त्यांना पण बोललेलो आहे. शेवटी उडदामाजी कालेगोरे असतात तर 19-20 प्रकार असतोच. खरं म्हणजे कधी कधी कालाची गरज निर्माण होते आणि कालानुरूप काही गोष्टीची गरज भागवली जाते. भूतकाळात काय गोष्टी घडल्या त्या गोष्टीला सगळेच जबाबदार लोक जबाबदार असतात अशातला भाग नाही, परंतु त्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी काही लोक हतबल असतात आणि हतबल असलेल्या लोकांच्या परिसरात जे काय घडतं बघण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच नसतं. सुदैवानं देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र सरकारची जी वाटचाल सुरू झालेली आहे ती ह्या 5 वर्षामध्ये रिझल्ट ओरिएंटेड महाराष्ट्र अशा प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या काही गोष्टी सांगायच्या नसतात अशी शपथ घेतलेली असते, परंतु काही गोष्टी सांगाव्या लागतात. पहिल्याच बैठकीमध्ये देवेंद्रजींनी त्यांच्या कार्याची दिशा स्पष्ट केली की आम्हाला आरपार जनताभिमुख कारभार करायचा आहे. जनतेची जवळीक निर्माण झाली पाहिजे, जनता दुःखी असता कामा नये. वी मस्ट अन्सरेबल टू द पब्लिक. आणि त्याचीच री माननीय एकनाथजी शिंदेनी सुद्धा ओढली, त्यांचीच री अजितदादांनी सुद्धा ओढली आणि सर्वच मंत्रिमंडळाच्या घटकांना निश्चितपणे समजून चुकलं की आपल्याला याच्या पुढे चुकूनही एखादी चूक करायची नाही. आणि मी जबाबदारीने सांगतो, काही गोष्टीमुळे ह्या शासनाचा कारभार कसा चालेल, कशी आर्थिक घडी पुढे जाईल ही विवंचना बऱ्याचशा लोकांना पडलेली आहे, परंतु अतिशय दूरदृष्टीचा असलेला नेता देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून या राज्याचं अर्थकारण, या जनतेच्या अपेक्षा या पूर्णत्वाला जातील असा माझ्यासारख्या त्यांच्या सहकार्याचा विश्वास आहे. मी मगाशी त्यांना बोलताना बोललो की सुदैवानं आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे अधिकारी वर्ग आलेले आहेत, प्रामुख्याने इथले पोलीस आयुक्त मिलिंदजी भारंबे, मी आजच जाहीररित्या आणि खाजगीरित्या पण मी देवेंद्रजींना म्हटले की यू हॅड चूजन प्रॉपर पर्सन फॉर नवी मुंबई आणि त्या गोष्टीचा आमच्या सर्व जनतेला सार्थ अभिमान आहे. सर्वसाधारणपणे सांगितलं जातं जो एक्सेल मोठा एक्सेल ज्या डायरेक्शनमध्ये जातो त्या डायरेक्शनमध्ये दुसरे एक्सेलला फिरावं लागतं. नेताच जर चुकीचा असेल तर त्या ठिकाणी सगळी यंत्रणा चुकीच्या मार्गाने जाते, हा माझा आजवरचा अनुभव आहे. माननीय एकनाथजी शिंदेच्या कालखंडामध्ये एकनाथजी शिंदेची इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी चुकीच्या घडल्या आणि मी त्यांना पण बोललेलो आहे की त्यांची हतबलता नव्हती, परंतु काही गोष्टी त्या कालखंडामध्ये सहन कराव्या लागतात किंवा नजरेला चांगले दिसत नसताना त्या गोष्टी लेट गो कराव्या लागतात. परंतु ती परिस्थिती बदललेली आहे. आज माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार या तिघांनी निश्चय केलेला आहे आणि मंत्रिमंडळाच्या सर्व सहकार्यांनी त्यांच्या त्या भूमिकेला दुजोरा दिलेला आहे की भविष्य काळामध्ये महाराष्ट्राचं अर्थकारण, महाराष्ट्राचं एकूण औद्योगिकरण, शिक्षण, आरोग्य या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील. मी एकच सांगतो की शेवटी उडदामाजी कालेगोरे असतात तर 19-20 प्रकार असतोच. सगळेच काही 100% तुमच्या इच्छेनुसार काम करतील आणि तुम्हाला ललांबूत ठरतील अशा प्रकारचा कारभार करू देणार नाहीत. काही ठिकाणी असतील त्यांना नजरेत त्यांना ठेवले पाहिजेत. आणि मिलिंदजी भारंबेंशी मी नेहमी संपर्कात असतो की बाबा इथे तुमचं काहीतरी तुमच्या घटकांचं चुकीचं चाललेलं आहे आणि ही इज टू चेंज सिच्युएशन. शेवटी एक पोलीस आयुक्त आल्यानंतर काय करू शकतं त्याचं उदाहरण त्यांनी आपल्या पोलीस आयुक्तालयामध्ये ज्या आधुनिक पद्धतीच्या यंत्रणा राबवल्या, दीज आर इक्वलंट टू इंटरनॅशनल डेव्हलप कंट्रीज. ज्या विकसित देशांमध्ये जी सिस्टीम आहे तशा प्रकारची सिस्टीम लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. यश
हे शेवटी जनतेच्या सहवासाशिवाय यश मिळू शकणार नाही.